महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। तरुणांचे स्फूर्तिस्थान, अनेक युवकांना मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, समाजातील दीनदुबळ्यांना वेळोवेळी मदत करणारे, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले, पनवेल येथील लोकप्रिय आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेले विधान परिषदेचे आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे अभिषेक शशिकांत देशमुख व रणजित शशिकांत देशमुख यांच्या सौजन्याने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या श्री संत साईबाबा विद्यालय नवीन पनवेल या विद्यालयात गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग, वह्या, पेन्सिल, पट्टी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी आमदार विक्रांतदादा पाटील यांनी छोट्या विद्यार्थ्यांना छान असे मार्गदर्शन केले। छोट्या मुलांमधून उद्याचा भावी आदर्श नागरिक घडणार आहे, म्हणून मला आपल्यासारख्या छोट्या मुलांचा कार्यक्रम खूप आवडतो। यावेळी विविध कार्यकर्ते, पालकवर्ग, मुख्याध्यापिका सौमेघा मोरे, ज्येष्ठ शिक्षक वामन खैरनार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीदास गायकवाड यांनी केले। शेवटी विद्यालयाची इयत्ता 3रीची विद्यार्थिनी कुमारी आरोही योगेश कांबळे हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालकवर्ग, शिक्षकवर्ग यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम अतिशय सुंदररित्या यशस्वी केला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पनवेल। सन्मानाचे हार असावे, आभाराचे भार असावे, सन्मानाचे हार असावे, अभिनंदनाचे गुच्छ देऊनी, सत्काराचे हार असावे, अभिनंदनाचे गुच्छ देऊनी, सत्काराचे हार असावे। आजच्या कार्यक्रमासाठी तसेच आमच्या छोट्या बाल दोस्तांना मदत करण्यासाठी आलेले आदरणीय आमदार श्री विक्रांत दादा पाटील साहेब, सर्व मान्यवर तसेच माझी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा व माझे गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी आपले आभार मानते। असेच वारंवार येऊन आम्हा उपकृत करावे। चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असेल त्यांचेही मी माझ्या शाळेच्या वतीने आभार मानते। आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।